मित्रांनो, TDPL ही स्पर्धा आपल्याला ऑक्टोबरच्या 28 तारखेला सुरू होणार होती, परंतु अवकाळी पावसामुळे ही स्पर्धा आपल्याला 9 तारखेपासून नोव्हेंबरच्या सुरू होताना दिसणार आहे. म्हणजेच उद्यापासून ही स्पर्धा आपल्याला सुरू होताना दिसणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण शेड्यूल TDPLचा चेंज झालेला आहे. तो नवीन शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो साईडला स्क्रोल केला तर आपल्याला हाईपचा बटन दिसणार. तर या हाईपच्या बटनवर नक्कीच क्लिक करा. तर आता आपण पाहू 9 तारखेचे लॉट्स. वाशी इंडियन्स त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत मिड स्पोर्ट्स. पहिला सामना मित्रांनो होणार आहे डे नाईट पद्धतीने स्पर्धा होणार आहे. आणि जर तुम्हाला TDPLचे पूर्ण टीमचे स्क्वॉड पाहायचे असतील तर या व्हिडिओवर नक्कीच क्लिक करा. नंतर आपण दुसरा सामना पाहू. जय श्रीराम त्यांच्याविरुद्ध खेळणार आहे सान्वी कॉन्स्ट्रक्शन. तर मित्रांनो 9 तारखेचे आयकॉन आहेत सुमित डेकले, अंकुर सिंग, प्रशांत घरत आणि सुहास पवार असे आपल्याला 9 तारखेला आयकॉन दिसणार आहेत. आता आपण पाहू 10 तारखेचे लॉट्स. तर 10 तारखेला पहिला सामना आपल्याला दिसणार आहे बालाजी एकर्स भिवंडी त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत मौलिक 11 मेगा वाघबिल. असा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 10 तारखेला. दुसरा सामना मित्रांनो श्रीराम फाउंडेशन त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत ट्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11. तर आपल्याला 10 तारखेला आयकॉन अक्षय पाटील मोन्या, उस्मान पटेल, विश्वजित ठाकूर, विशाल निगोत, इम्रोज खान आणि ओमी केडी असे आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता आपण पाहू 11 तारखेचे लॉट्स. पहिलाच सामना पॅरामाउंट RMC इन्फ्राटेज त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत चॅलेंजर स्पोर्ट्स. असा आपल्याला 11 तारखेला पहिला सामना पाहायला मिळणार आहे. आणि दुसरा सामना विक्रांत केने प्रतिष्ठान त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत अर्जुन 11 टायगर. आता आपण आयकॉन पाहू 11 तारखेचे. करण अंबाळा, प्रथमेश ठाकरे, संजू कणोजिया, विश्वनाथ जाधव, पवन केने, अंगद पाटील, ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे. आता आपण पाहू 12 तारखेचे लॉट्स. पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि हाईपच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका. पहिला सामना 12 तारखेला SSCC डोंबिवली त्यांच्याविरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान. दुसरा सामना मित्रांनो 12 तारखेला जागृती स्पोर्ट्स त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत रॉयल स्टनर. आता आपण पाहू 12 तारखेचे आयकॉन. किरण पवार, मुन्ना शेख, केतन म्हात्रे, राकेश कहर, विशाल शाह आणि आशिष मेहरोड. तर असे आयकॉन आपल्याला 12 तारखेला पाहायला मिळणार आहे. पुढचे लॉट्स पाहू 13 तारखेचे लॉट्स. अर्नी स्पोर्ट्स त्यांच्याविरुद्ध आरोही इंटरप्राइजेस. पहिला सामना होणार आहे 13 तारखेला. आणि दुसरा सामना सुनीता स्मृती 11 त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत सुरेश बालेमामा म्हात्रे प्रतिष्ठान. तर असा आपल्याला दुसरा सामना 13 तारखेला पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहू 13 तारखेचे आयकॉन. तर आयकॉन आहेत 13 तारखेचे राजेश सोरते, भावेश नाईक, विजय पावळे, प्रीतम बारी, प्रथमेश राठोड आणि प्रितेश जोशी. आता आपण पाहू मित्रांनो 14 तारखेचा शेवटचा दिवस. पहिला सामना शुभम स्ट्रायकर्स त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत हर्षिका 11. पहिला सामना 14 तारखेला होणार आहे. दुसरा सामना मॅग्निफिशंट नवी मुंबई त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत श्री गजानन डेव्हलपर मांडा. तर आता आपण 14 तारखेचे आयकॉनची लिस्ट पाहू. पण त्याआधी व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका. भावेश पवार, फरदीन काझी, बिलाल शेख, दर्शन बांदेकर, अंकित कळकी, केजू मुंडे आणि भूषण गोले. तर मित्रांनो TDPLमध्ये तुमचा कोणता आवडता खेळाडू खेळणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.